तेल्हारा दणांड विराट हिंदू संमेलनात स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचा देशधर्मासाठी एकतेचा संदेश। तेल्हारा शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक 1 च्या प्रांगणात गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडलं। श्रीनाथ पीठ, श्री देवनाथ मठ, अंजनगाव सुर्जीचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी अध्यक्षीय आशीर्वचनपर भाषण करताना सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या 100 वर्षात समाजाला देश आणि धर्मासाठी जीवन जगण्याची प्रेरणा दिली। देशभक्ती, समरसता आणि समाज संघटन यामुळे भारत जगाचे मार्गदर्शन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराज म्हणाले की जगातील अनेक धर्म चंद्र आणि सूर्याला मानतात आणि निसर्गाला वंदन करणारी संस्कृती ही हिंदू संस्कृतीची ओळख आहे। भारतात क्रांतिकारक आणि सज्जन शक्ती निर्माण होणे काळाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांत गोसेवा समिती अकोला येथील विवेक बेडवाई आणि महिला प्रवक्ता पल्लवीताई कुलकर्णी उपस्थित होत्या। त्यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वावलंबी जीवनशैली आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले। संमेलनाची सुरुवात श्रीराम मंदिर तेल्हारा येथून भव्य कलशयात्रेने झाली। टाळ मृदंगाच्या गजरात मान्यवर व कार्यकर्त्यांचे संमेलनस्थळी आगमन झाले। मार्गावर सडा समार्जन व रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती। गाडेगाव येथील वारकरी, युवक युवती, मातृशक्ती आणि नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले। महाराजांच्या आगमनानंतर अतुल विखे यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं। कार्यक्रमात गोपूजन, भारतमाता पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं। श्री रामदेव बाबा भजन मंडळ व सुंदरकांड मंडळ यांनी श्रीराम वंदना आणि हनुमान चालीसा पठण केलं। दुर्गा वाहिनीच्या सेवकांनी निध व दंड लाठी प्रात्यक्षिक सादर केले, तर ओम नवथळे यांनी शिवरायांवरील पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। मंचावरील मान्यवरांचे स्वागत संमेलनाचे संयोजक छोटू चितलांगे, रतन बायड, गोपालदास मल्ल, पुरण श्रावगी, दीपाताई सिसोदिया आणि भक्ती छांगाणी यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनीष गोयंका यांनी केले, तर सहसंयोजक प्राध्यापक सचिन थाटे यांनी आभार मानले। या संमेलनासाठी शहर व परिसरातील स्त्री, पुरुष, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरणाने संमेलनाची सांगता झाली। विशेष म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत भोजनासाठी स्टील ताट व पेल्यांचा वापर करण्यात आला आणि स्वयंसेवकांनी महाप्रसाद व जलवितरणाची व्यवस्था केली। DCN न्यूज करिता संपादक सागर खराटेसह चंद्रकांत मोरे, तेल्हारा। पूर्ण तेल्हारा तालुका बोलेल। पापड, शेवळ्या आणि दर्जेदार दाळ मसाल्यांसाठी एकच नाव, आनंद गृह उद्योग। आता पापड, शेवळ्या, कुरड्या, मसाले यासाठी घरात तासनतास किचकट काम करण्याची गरज नाही, कारण तेल्हारा शहरात पहिल्यांदाच एकमेव ठिकाण जिथे मिळतील सर्व घरगुती पदार्थ, तेही उत्कृष्ट दर्जात आणि ताजे। तर ठिकाण लक्षात ठेवा, इंदिरा नगर रोड, सेठ बंसीधर विद्यालयामागे तेल्हारा, नव्याने सुरू झालेला आनंद गृह उद्योग। येथे मिळतील घरगुती चवीचे ताजे आणि दर्जेदार पदार्थ। मूंग पापड, उडीद पापड, नागली पापड, कतरण पापड, तांदूळ पापड, ज्वारीच्या बिबळ्या, शेवड्या, कुरड्या, आलू चिप्स, मिरची पावडर व हळद मशीनद्वारे शुद्ध स्वरूपात काढून दिली जाईल। भेसळमुक्त, ताजी, खात्रीशीर गुणवत्ता, सुका मसाला, ओला मसाला, खमंग चव आणि गुणवत्ता हमीसह सर्व प्रकारचे धान्य आणा। आनंद गृह उद्योगातील अत्याधुनिक मिलद्वारे स्वच्छ, निवडलेली आणि दर्जेदार डाळ तयार करून घ्या आणि थेट घरी घेऊन जा। घरच्या सारखी स्वच्छता, खात्रीशीर दर्जा, योग्य दरात, घाऊक आणि किरकोळ विक्री अत्यंत स्वस्त दरात। आता पापड, शेवळ्या बनवण्याच्या त्रासातून मुक्त व्हा आणि तयार चविष्ट पदार्थ घरी न्या। एकाच छताखाली सर्व प्रॉडक्ट, तेल्हारा शहरात एकमेव चव अशी की पुन्हा पुन्हा याल। संपर्क प्रोप्रायटर सुधाकर गावंडे, संपर्क क्रमांक 9834 23 05 48, तसेच 96 89 02 74 19। आनंद गृह उद्योग तेल्हारा, घरगुती चव, विश्वासाची हमी, उत्कृष्ट गुणवत्ता।